नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी शंकर खांडेकर सादर करतो एक मराठी कथा. कथेचं नाव अडथळा. लेखक राजेंद्र भोसले. सुभाष शासकीय सेवेत कारकून. शासकीय कर्मचारी म्हणजे आपल्याच तोऱ्यात नादात वावरणारा माणूस म्हणून समाजात ओळखला जातो. शासकीय कर्मचाऱ्यात लिपिक म्हणजेच कारकून हे पद इतर कर्मचाऱ्यांच्या पदापेक्षा वेगळे मानले जाते. पक्षात कावळा, प्राण्यात कोला जसा धूर्त असतो तसा कर्मचाऱ्यात कारकून हा धूर्त आणि धोरणे असतो असे म्हटले जाते. कार्यालयामध्येही त्याची वेगळी ओळख असते. इतर कर्मचाऱ्यासारखा हा कर्मचारी दिसत असला तरी आपल्या वृत्तीनुसार कारकून म्हणजेच कुटील कारस्थानी कर्मचारी म्हणून जास्त ओळखला जातो. त्याच्यात प्रामुख्याने पुढील गुण आढळून येतात. आपले महत्व वाढावे म्हणून एखादे काम ठप्प करणे, एखाद्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून त्याचे महत्व वाढवणे व पर्यायाने आपलेही महत्व वाढवणे, आपल्या वरिष्ठांची योग्य वर्तणूक न दिसल्यास त्यांना अडचणीत आणणे, एखाद्या शिपायाने नमस्कार न घातल्यास त्यास आपल्या विशिष्ट वर्तणुकीने घायकुतीला आणणे, गयावया करायला लावणे. सुभाष साधारणतः 30 वर्षाच्या सेवेनंतर शासकीय सेवेतून निवृत्त झाला. थोडासा पैसा मिळाला होता, तो त्याने बँकेत ठेवला व निवृत्ती वेतनावर आपली व आपल्या कुटुंबाची उपजीविका चालवू लागला होता. सुभाषचे कुटुंब तसे चौकोनी होते. पत्नी शालू, मुलगा अमर व मुलगी संगीता. त्याला नोकरी उशिरा लागली होती. लग्न उशिरा झाले आणि पर्यायाने मुलेही उशिराच झाली. त्यामुळे मुले शिकत असतानाच तो नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तही झाला होता. मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत होता तर मुलगी विद्यालयीन शिक्षण घेत होती. सेवानिवृत्तीचा आलेला पैसा त्याने त्यांच्या भवितव्यासाठी ठेवला होता. आपली पत्नी आणि मुलावर तो जीवापाड प्रेम करत होता. सुभाषला शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागले होते. शासकीय सेवेतील मानाचे जीवन व प्रत्यक्षातील जीवन यात कमालीची तफावत त्याला पावलोपावली जाणवू लागली होती. सरकारी सेवेत असताना त्याला भरपूर मान सन्मान होता. शिपाई आणि कर्मचारी वर्ग जाता येता त्याला नमस्कार करत असे, कारण त्याच्या हाती सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते होते. त्यामुळे त्याच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाची मंडळी त्याला मान सन्मान देत होती. तो कार्यालयात गेला की त्याची बॅग घेण्यासाठी एखादा शिपाई पळत येईल, दुसरा शिपाई त्याला पिण्यासाठी पाणी देईल. मग तो खुश होऊन त्यांची देयके वेळेवर अदा करी. त्याच्यापेक्षा वरिष्ठ वर्गही त्याला मान देत असे, कारण स्वाक्षरीला तयार करावयाची सर्व कागदपत्रे तो तयार करी. सरकारी खात्यात कारकुनाच्या वाटे जाण्याचे धाडस सहसा कोणी अधिकारी करत नसत, कारण एखाद्या कारकुनास 4 लोकात बोलले किंवा झापले की तो कारकुन अधिकाऱ्याचाही सूड मोठ्या विचित्र पद्धतीने घेईल. एखाद्या दस्तऐवजात अशी चूक करी, त्यामुळे अधिकारी अडचणीत येत असे. एखाद्या मीटिंगच्या कागदपत्रात चुकीच्या आणि संदिग्ध आकडेवारी दिल्यामुळे त्या अधिकाऱ्यास त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यापुढे मान खाली घालावी लागत असे. साहेबांना त्रास झाल्यामुळे त्या कारकुनास विकृत आनंद होई. त्यामुळे भाऊसाहेब भाऊसाहेब असे गोड बोलून त्याच्याकडून काम करून घेणेच प्रत्येक अधिकाऱ्यास परवडे. आपल्याला अधिकारी वर्ग भीतो या कल्पनेत बरीच कारकून मंडळी खुश असतात. सुभाषी याला अपवाद नव्हता. शासनाच्या दीर्घ सेवेत तयार झालेला त्याचा स्वभाव सेवानिवृत्तीनंतर सामान्य लोकांना मात्र रुचेनासा झाला होता. सेवानिवृत्तीनंतर त्याचे काही दिवस चांगले गेले, नंतर मात्र त्याला प्रत्येक दिवस अस्वस्थ करू लागला होता. आयुष्यभर कार्यालयात वापरात आणलेली प्रवृत्ती तो कुटुंबात, मित्रात व पाहुण्या रावळ्यातही वापरू लागला होता. त्याच्या अशा विक्षिप्त स्वभावामुळे लांबचे संबंध हळूहळू तुटू लागले होते. लोक त्याचा संपर्क टाळू लागले होते. त्यामुळे आपले कोणी ऐकत नाही, आपले पूर्वीप्रमाणे काही महत्व राहिले नाही, ही भावना त्याला छळू लागली होती. कार्यालयातला आपला मान सन्मान व शान त्याला प्रत्यक्ष आयुष्यात मिळानाशी झाली होती. त्यामुळे तो दिवसेंदिवस बेचैन होऊ लागला होता. बाहेरची माणसे दूर होतील, तुटतील, पण घरातल्या लोकांनी जावे कुठे? घरात बसल्यानंतर त्याचे मन रिकामे रिकामे वाटे. रिकामे
मन सैतानाचं वावर या म्हणीप्रमाणे होऊ लागले होतं. घरात मुलास काहीतरी मन अथवा मुलीस काहीतरी विचार, किरकोळ कारणावरून बायकोस रागाव, असे प्रकार तो घरात बसून बसून करू लागला होता. त्यामुळे करता असूनही घरात तो अडचणच ठरू लागला होता. सतत घरात बसणे व निरुद्योगीपणामुळे त्याच्या किरकिरीला घरची मंडळी कंटाळली होती, त्याला टाळू लागली होती. या टाळण्यामुळे तो भरपूर चिडायचा. आपल्याला कोणी काहीच किंमत देत नाही ही भावना वरचेवर त्याला जास्त अस्वस्थ करत होती. खरे तर माणसाचे व्यावसायिक जीवन वेगळे आणि खाजगी जीवन वेगळे असणे आवश्यक असते, परंतु सुभाषने खाजगी आणि व्यावसायिक जीवनाची खिचडी तयार केली होती. कसे वागावे हे त्याला कळत नव्हते. चांगले वागावे म्हटलं तर कोणीतरी आपला स्वभावाचा गैरफायदा घेते असे त्याला वाटायचे आणि कठोर वागावे म्हटलं तर लोक दूर जात होते. चांगले वागण्यापेक्षा तो कठोरच वागणेच पसंत करत होता. आपल्या मुलाच्या व बायकोच्या मनातून तो अशा कठोर वागण्यामुळे उतरत चालला होता. मुलगा कॉलेजातून आला की तो त्याला हटकत असे, काय आज उशीर झाला? हो, आज प्रॅक्टिकल होती. वेळेवर घरी येत जा, इकडे तिकडे जास्त भटकत जाऊ नकोस, असे अनावश्यक सल्ले देण्याची तो विसरत नसे. मुलीलाही तो अशा प्रकारची वर्तणूक देई. ती कॉलेजला निघाली की म्हणे तो सहज टोमणे मारी, अगं संगीता, कॉलेजमध्ये व्यवस्थित जात जा, इकडे तिकडे पाहत जाऊ नकोस, लोक चांगले नाहीत. वाचते ना पेपर मध्ये, रोज काहीतरी वाचायला मिळते. सरळ कॉलेजात जायचं आणि सरळ घरी यायचं. वाईट मैत्रिणीच्या नादी लागू नकोस. आपण भले आणि आपला अभ्यास भला, यातच रमत जा. हो बाबा. त्याच्या अशा या वारंवार चालल्यामुळं कुटुंबियांना किळस येऊ लागली होती. बायकोलाही तो बसता उठता काहीतरी कुचके टोमणे मारू लागला होता. शालू, अगं भाजीत मीठ पुरेसं टाकत जा ना. असा हुंडक्यासारखा संसार काय कामाचा आहे? तुझ्यापासून तुझी मुलगी भावी सून काय बोध घेणार? खर तर मीच चुकलो तुझ्यासारख्या उलग्या बायकोशी लग्न करून. पत्नी म्हणायची, हो बाई करते, उगीच गपचिप खात चला. हळूहळू बायको, मुलगा, मुलगी त्याला उलटे बोलू लागली. इतक्या दिवस आज्ञाधारकपणे त्याचा शब्द झेलणारी ही मंडळी अशी अचानक विरोधात का वागू लागली, या कल्पनेने तो व्याकुळ होऊ लागला होता. त्याची मनस्थिती दिवसेंदिवस ढासळू लागली होती. लोकांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्याला अपराधीपणाची भावना छळू लागली होती. दुर्लक्षाच्या दुःखाबरोबर त्याला आता अपमानाचे कटू घोटही पचवावे लागले होते. वैतागून तो म्हणे, हे पहा, घरात माझे कोणीही ऐकत नाही. माझी काडीची किंमत घरात नाही. मी या घरात राहणार नाही. हे घर मी सोडून जाणार आहे. या धमकीमुळे घरातली काही काळ त्याच्याशी नीट वागत, परंतु ही धमकी अखेर पोकळ ठरू लागली. हा इसम असाच धमक्या देतो या कल्पनेने त्याच्याकडे लक्षपूर्वक दुर्लक्ष करण्यात येऊ लागले होते. अखेरीस त्याचे कुटुंबीय त्याच्या या छळाला कंटाळते. एक दिवस सर्वजण एक झाले. मुलगा, मुलगी आणि बायको सर्वांनी मिळून तो घरात नसताना एक गुप्त बैठक घेतली. मी तर कंटाळले पोरांनो, तुमच्या बाबांच्या या वागण्याला मला तर जीव द्यावा वाटतोस कोठेतरी जाऊन. शालू म्हणाली. संगीता मुलगी म्हणाली, अगं आई, असं करू नकोस. तू जीव दिला तर आमचे कसे व्हायचे? अगं, हे घरात बसल्यापासून त्यांनी जीव नकोसा करून ठेवलाय. अगदी प्रत्येक लहान सहान गोष्टीत लक्ष घालतात व काहीतरी कुचके बोलतात. त्यांचे बोल अगदी काळजाला चिरून टाकतात बघ. पत्नी म्हणाली होती, आई, मी त्यांच्या या वागण्याला कंटाळलो आहे. मी कॉलेज बंद करून काहीतरी धंदा पाणी बघतो. घरी आलेल्या माझ्या मित्रांनाही हे काहीतरी बोलतात. माझे मित्र आता घरी यायचे बंद झाले आहेत. किती म्हणून सण करायचे असते? माणसाने सतत आपल्या जुन्या काळात जातात व त्यांची तुलना आजच्या काळाशी करतात. आई, मला सांग, त्यांना त्या काळात चप्पल मिळत नव्हती म्हणून आम्ही या काळात चप्पल घालू नये का? अशा या आठवणी कधीतरी ऐकायला बऱ्या वाटतात. सतत तेच ते ऐकून कंटाळा आलाय बघ. आता मला देखील घर सोडून जावे वाटू लागले आहे, अमर वैतागाने म्हणाला होता. संगीता म्हणाली, हो रे भावड्या, वडील म्हणून किती सहन करायचे.
मलाही नेहमी काहीतरी कुचके बोलत असतात, सतत नीट वाग म्हणून त्यांनी मला अक्षरशः हैराण केले आहे. आई मला सांग, मी काय लहान बाळ आहे का? मला तर त्यांच्या समोरून जायला सुद्धा अलीकडे नकोस झाले बघ. त्या दिवशी सर्वजण बसून सुभाषला चांगलाच धडा शिकवायचे ठरवतात. नेहमीप्रमाणे सुभाष बाहेरून घरात येतो. नेहमीप्रमाणेच काहीतरी बायकोशी खुसपट काढतो. तोंडाला तोंड लागते. बोलत रागाच्या भरात उठून तो बायकोच्या श्रीमुखात फडकवतो. याच संधीची वाट पाहत असलेला अमर पुढे सरसावतो आणि बाबांचा हात धरतो व चांगला पिरगळतो. मुलगा म्हणून त्याच्यावर झालेल्या संस्काराचा चुराडा होतो. त्याची ही सहनशक्ती संपलेली असते. मांजर सुद्धा कोंडून मारल्यावर सर्व ताकदीनिशी त्याच्या मनाने अवाढव्य माणसाच्या नरडीचा खोट घेते. याप्रमाणे तो विदारक प्रसंग घडत होता. मुलाची ही विचित्र वागणूक पाहून सुभाष चक्रावतो. आपल्या मुलाचे हे रूप पाहून त्यास अपेक्षा भंगाचा मोठा धक्का बसतो. अरे सोड मूर्खा, तू कशाला मध्ये येतोस असे म्हणून तो अमरलाही मारायला धावतो. अमर सुभाषचा हात पिरगळत तंबी देतो. हे पहा बाबा, आता तुमचे फार झाले. आम्ही तुमच्या पगारावर अवलंबून होतो म्हणून ऐकून घेत होतो. आताही आम्ही तुमच्या पेन्शनवर अवलंबून आहोत. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही आम्ही काही तुमचे आम्ही खपवून घ्यावे. आम्हालाही जीवन आहे, अस्तित्व आहे, आमची ही स्वप्ने आहेत. लहान होतो म्हणून ऐकत होतो. या पुढचे तुमचे एक ही गोष्ट तुमची आम्ही खपवून घेणार नाही. अरे सुभाष म्हणाला, अरे मी जन्म दिलेला बाप आहे, याची तरी जाणीव ठेव जरा. अमर म्हणला, हो, जन्म तुम्ही दिला याचा अर्थ आपली कुठलीही गोष्ट आम्ही सहन करावी असे नाही. मुळात आम्ही आपणास मला जन्म द्या असे म्हणालोच नाही. आपणच आम्हाला जन्माला घातले आणि वाढवले. नसते घातले तर चालले असते. निदान या त्रासातून तरी मुक्त झालो असतो. सुभाष म्हणला, ही चूक झाली म्हणायची माझी. ही तुमची चूक नाही, आमची चूक आहे. तुमच्यासारख्या पित्याच्या पोटी आम्ही जन्माला आलो. संगीताही अमरला साथ देऊ लागली होती. मुलाचे हे शब्द त्याचे काळी चिरत होते. सुभाष म्हणाला, अगं बघ, ही मुलं काय म्हणतायत ते. तू गप्प का? तुझ्या नवऱ्याला इतके टाकून बोलत असूनही तू मुकाटपणे सहन करतेस. आपल्या पत्नीकडे पाहत केविलवाला सुरात सुभाष म्हणाला, त्याला वाटले निदान बायको तरी आपली बाजू घेईल, आपल्या बाजूनी बोलेल. पत्नी म्हणाली, अगदी बरोबर बोलतात ती. चुकता तुम्ही आणि विनाकारण त्या मुलांना का दोष देता? तुम्ही रिटायर झाल्यापासून अगदी चवच सोडली. कोणालाही कसे घालून पाडून बोलता. बरे होते कामावर होतात तेच, आम्हाला मोकळा श्वास तरी घेता येत होता. इतके कुचके बोलले तुम्ही कुठून शिकलात हो? आणि अलीकडे तर तुम्ही शिव्याही देऊ लागला आहात घरात. हे बघा, तुम्ही आम्हाला सांभाळायचे असेल तर सांभाळा, नाहीतर आम्ही निघालो घराबाहेर. अमर आता कॉलेज सोडून काम करेल. मीही कुठेतरी शिलाई करून 4 पैसे मिळवेल. वेळ पडल्यास कुठेतरी धुनी भांडी करेन. पण आता तुमच्या असल्या जुलमी सत्तेखाली आम्हाला यापुढे एक दिवसही राहायचे नाही. शालूई जाम चिडली होती. तिचा संताप लहारसाप्रमाणे बाहेर पडत होता. हो, या जुलमी सत्तेपुढे आम्ही आता राहणार नाही. तुमचे घर, तुमची पेन्शन, तुमचा पैसा तुम्हाला लकलाभ. अमर आणि संगीता एका सुरात बोलत होते. तिघे तिन्ही बाजूनी बोलू लागल्याने सुभाष शांत झाला. आपलेच काहीतरी चुकले याची त्याला कल्पना आली. त्या रात्री तो जेवलाही नाही. रात्रभर विचार करीत राहिला. खरेच अगदी हे तिघे जण आपल्याला वैतागले आहे. त्याचा अर्थ आपलेच काहीतरी चुकले आहे याचे तो आत्मपरीक्षण करू लागला होता. सेवानिवृत्ती नंतरच्या काळात आपले सर्व लक्ष कार्यालयीन कामावरून उडून घरात केंद्रित झाले होते व जे घडायला नको ते घडू लागले होते याची त्याला जाणीव झाली होती. त्याला आपल्या सेवानिवृत्त सहकाऱ्यांच्या कहाण्या आठवू लागल्या होत्या. कदमाच्या विधवा पोरीने कदमाच्या किरकिरीला कंटाळून आत्महत्या केली होती. मोरेंचेही तसेच झाले. त्याच्या आर्यावीपणाला कंटाळून त्याचा मुलगा, सून आणि पत्नी घर सोडून निघून गेले.
आता तो एकटाच डबा मागवून कसा बसा जगतो आहे। म्हातारपणी असा एकाकीपणा वाट्याला यावा यासारखे दुर्दैव ते काय असू शकते। सहन करतोय रोजच एकाकीपणाच्या नरक यातना तो काय करायचे अशा यावेळी त्याच्या इस्टेटीला आणि बँकेतील शिल्कीला वेळेवर जेवण द्यायला, दुखलं खुपलं पाहायला, आजारी पडल्यावर दवाखान्यात न्यायला देखील हक्काचे माणूस नसेल तर कोणतेही ऐश्वर्य शून्य आहे। आपण दुसऱ्याचे किस्से ऐकतो, आपणही आता त्याच दिशेने चाललो आहोत। जखम छोटी आहेत तोपर्यंत सुधारायला हवी। आपणच आपला हट्ट, एक कल्ली आग्रही स्वभाव बदलला पाहिजे। कार्यालयात वेगळे होते आणि कुटुंब वेगळे आहे। येथे कार्यालयीन सहकार्यांशी वागल्याप्रमाणे वागून कसे चालेल। आपल्या स्वभावातील ताठरपणा जाऊन लवचिकपणा आला पाहिजे, तरच आपण काही दिवस तग धरू। अन्यथा पहिल्यांदा कुटुंबियांची वाताहात, नंतर आपली ठरलेलीच। बरे झाले अमरने हात पिरगळून मला एक प्रकारची तंबी दिली, नाहीतर पुढे काय घडणार होते देव जाणे। दुसऱ्या दिवसापासून त्याने कमीत कमी वेळ घरात राहायचे ठरवले। बायकोच्या, मुलाच्या आणि मुलीच्या दैनंदिन जीवनात डोकावायचे नाही असे ठरवून त्याने निवृत्तीनंतरचा वेळ भजनी मंडळात व नाम जपात घालवायचे ठरवले। विचारल्याशिवाय सल्ला देण्याची सवय त्याने सोडून दिली। आपला जास्तीत जास्त वेळ तो नामस्मरण, चिंतन, मनन, वाचन यात घालवू लागला। घरात विस्कटलेली घडी पुन्हा हळूहळू बसू लागली। आपला अनुपस्थितीत आशीर्वाद तो आपल्या कुटुंबियांना देऊ लागल्याने त्याच्याबद्दल मुलगा, मुलगी आणि बायको गोडी वाढू लागली। पुन्हा पूर्वीसारखा मान त्याला घरात मिळू लागला। त्याचा प्रत्येक क्षण आनंदात जाऊ लागला। आपला आत्मसन्मान जपायचा असेल तर दुसऱ्याच्या सन्मानाला जपले पाहिजे, हा मोठा धडा त्याला त्याच्या वागण्यातून मिळाला। आपल्या स्वभावाला, वाणीला आणि वर्तणुकीला त्याने वेळेच मुरड घालल्यामुळे त्याचा संसार विस्कटण्यापासून वाचला आणि पुन्हा सुरळीतपणे चालू लागला। धन्यवाद, धन्यवाद मित्रांनो। ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच कळवा। धन्यवाद।